नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सकाळी सकाळी बघा कामं आवरले तर शंभू स्कूलला चालला होता. तर पाऊस थोडा रिमझिम चालूच आहे. त्यानंतर आज आमच्याकडे आकाड मागायला त्या ताई आल्या होत्या, तर त्यांना आकाड दिला. आता आखाडामध्ये मला काय देतात ते काही एवढं माहिती नाही. जे रेग्युलर अमावास्येला देतात तेच मी दिलं. त्यानंतर आता हे दोघं पण घरी नव्हते. आहो पण ऑफिसला गेले होते आणि शंभू स्कूलला गेला होता. तरी इथं माझे काम आवरायचं चालू होतं. तर म्हटले आपण आता हे जे दोघं घरी नसले ना, तर कामं पटापट होतात. तर इथं आता पटापट स्वयंपाक वगैरे झाला होता सर्व. देवपूजा करायची बाकी होती. पण म्हटले अगोदर अ, झाडपूस करून घ्यावा आणि मग नंतर निवांत देवपूजा करावं. मग काय होतं नंतर आवरायला घेतलं आणि देवपूजा केली ना, मग असं होतं कामं राहिले. मग आपण घाईघाईमध्ये देवपूजा करतो. तर म्हटले आज अगोदर सर्व घर स्वच्छ वगैरे करून मगच देवपूजा करायला घेऊ आपण. तर इथं माझं आता हे जे सोफा आहे तो असं 2 खुर्च्या इकडे ठेवल्या होत्या आणि एक मोठा जो आहे तो मध्ये ठेवला होता. तर म्हटले आज त्याला थोडंसं चेंज करू. म्हणजे वेगळं काही नाही, पण चेंज केल्यावर थोडंसं पाहायला पण वेगळं वाटतं आणि मस्त वाटतं थोडंसं. जे आहे ना, घरातल्या वस्तू इकडनं-तिकडे केल्या ना, घर पण असं थोडं-थोडं मोकळं वाटतं आणि आपल्याला बघायला चांगलं वाटतं. आता मी तिकडनं स्वच्छ वगैरे करून घेतला आणि हे जो सोफा आहे तो सरळ एका लाईनमध्ये ठेवला. कारण 2 खुर्च्या इकडे होत्या आणि मध्ये कॉर्नर तयार व्हायचा. तर त्या कॉर्नरमध्ये शंभू खेळायचा आणि त्याला म्हणजे त्यावरून उड्या मारायचा. मग त्यामुळे म्हटलं आता सरळ करून घेऊ आणि दिसायला देखील व्यवस्थित दिसेल. आता भरपूर दिवसापासून तसा होता. त्यानंतर आता स्वयंपाक तर झाला होता, पण किचनची काही कामं बाकी होती. आता इथं मी भांडे वगैरे घासून ती म्हटली पटकन आवरून घेऊ. भांडे वगैरे घासल्यानंतर अ, मग नंतर देवपूजाला लागू. आता घरं वगैरे झाडून पुसून घेतले आणि त्यानंतर भांडे घासायला घेतले होते. तर इथं स्वयंपाक वगैरे माझा देखील झाला होता. त्यांच्या दोघांचा डब्बा दिला त्यामुळे तीच माझा देखील करून घेतला होता. त्यानंतर दूध आलं होतं, दूध देखील तापवून घेतलं आणि आता इथं भांडे घासून घेते मी. भांडे घासले त्यानंतर आता तर बघा हे जे तांब्याचे भांडे आहे ना, ते थोडंसं पितांबरीने जरी घासलं ना, पण पावसाळा आहे त्यामुळे ते काय होतं त्याला ना सारखे नुसते डाग-डाग पडताय. म्हणजे आज जरी घासलं तरी संध्याकाळी ते भांडं असं लगेच काळपट-काळपट दिसायला लागतंय. तर म्हटलं आज आहे ना, लिंबू आणि मिठाने घासू. त्याने थोडंसं चांगलं राहतं म्हणजे डाग वगैरे पडती नाही आणि 1-2 दिवस तरी व्यवस्थित राहतं. ते पितांबरीने काय होतं, असं घासलं ना, असं ते भांडं लगेच असं पावसाळ्यामुळं काळं पडून जातं लगेच. मग त्याच्यामुळं असं वाटतं की ते 8-15 दिवस घासलेलंच नाही असं दिसायला दिसतं. तर मग ते भांडे वगैरे घासले. त्यानंतर मम्मीनं लिंबाचं लोणचं दिलं होतं. आता ते गावावरून आलं होतं त्यामुळे थोडंसं त्याचं जे आहे ना पाणी सर्व पिशवीमध्ये सुटलं होतं. म्हटलं आता दुसऱ्या डब्यांमध्ये काढून घ्यावं. तर इथं बघा, तर तिनं 2 लिंबाचे लोणचे दिले, एक गुळाचं दिलंय आणि एक साखरेचं दिलंय. तर आईचं कसं असतं बघा, एवढं एवढं जरी केलं तरी पण असं वाटतं का आपल्या मुलांना द्यावं. आता हे पप्पा घेऊन आले होते, तर मग माझं तेच चालू होतं. म्हटले दुसरे तिनं दिलंय, पण मग तेच थोडंसं आहे ना बाहेर जो पाक आहे तो बाहेर आला होता, तर मग मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढून घेत होती. लोणचं मस्त झालंय, शंभूला देखील आवडलं. कारण थोडंसं आंबट गोड असलं ना म्हणजे सॉससारखं, तर तो देखील खातो. तर मग इथं म्हटले ते अगोदर ना डब्यांमध्ये भरून घ्यावा. कारण लई चिकट-चिकट जास्त ते बाहेर आलं होतं, तर सर्व असं चिकट झालं होतं. मग इथं मी आता ते आवरून घेतलं आणि लगेचच किचन देखील साफ करून घेतला. कारण किचन वगैरे साफ झाला ना, तर मग असं एक मोठं काम केल्यासारखं असं आपल्याला फील होतं. म्हणजे बाकी कोणते कामं राहिले तरी चालेल, पण मग किचन ओटा वगैरे साफ दिसला ना, मन म्हणजे सारखं-सारखं चेक बघतं, मन प्रसन्न वाटतं. त्यामुळं म्हटले अगोदर आता भांडे झाले, तर लगेचच किचन देखील साफ करून घेऊ. इथं मी आता किचन व्यवस्थित घासून वगैरे घेते, पुसून वगैरे. जे साफ झालं ना, तर लगे पाणी वगैरे टाकून धुवून घेतला. आता मी इथं काय रोज धुवत नाही, जास्त खराब झाला तरच रोज धुते. नाहीतर जो आहे ना म्हणजे असं आता हे इकडे साईडला तुम्हाला दिसत असेल अ, गुलाबी कलरचं, त्याने पुसलं ना लगेच निघून जातं. पण मग 2-3 दिवसातून थोडंसं चिकट वगैरे झालं ना, असं काही उतू वगैरे गेलं मग साफ करून घेते. आता किचन बघा साफ झाल्यानंतर मस्त वाटत होतं आणि खूप मोठं काम केल्यासारखं असं फील होत होतं. तर सर्व घरातली कामं आवरली आणि निवांत देवपूजा करायला घेतली.
म्हटलं आता देवपूजा करू, म्हणजे कामं देखील आवरली आणि शंभूला देखील यायला वेळ होता. तर इथं मग मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर गुरुचरित्राचा जो 14वा अध्याय आहे तो देखील इथं मी मस्त वाचून घेतला. आणि बघा देवपूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटत होतं मस्त. तर आता हे बघा, हे जे नारळाचं झाड आहे याला मधून एक कोंब येतोय बघा, तर नवीन पानं येते, मस्त होतंय. तर सध्या म्हटले नवरात्रापर्यंत राहू देऊ. त्यानंतर शंभू स्कूलवरून आला होता, तर याचं बघा आल्या आल्या त्याचं असं चालू होतं, केक आहे ना, केक आहे ना. म्हणजे त्याचं एवढं लक्ष होतं का घरी गेल्या गेल्या फक्त केक खायचा. घरी आला नाही तर तयारी केली, लगेच केक खायला घेतला. त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं. मी साडी मागवली होती ऑनलाईन. आता सध्या दिंडीची म्हणजे आता आषाढ वारी चालू आहे, तर त्यामुळे दिंडीची साडी आहे. ही सख्या बहिणी, सख्या जावयांच्याकडून फॅशन स्टुडिओ आहे त्यांचा, तिथून मी ऑर्डर केली होती. पण खूप छान साडी आहे, म्हणजे थोडीशी अशी कॉटनमध्ये येईल, पण फुगणार वगैरे नाही आहे बघा. मला त्याचा पीसच खूप आवडला, कारण त्यावर आहे ना असं बघा विठ्ठलाचं मस्त असं लिहिलं आहे, वारी असं देखील लिहिलं आहे. बॅकला येईल आणि दोन्ही बाह्यांवर, तर खूप छान वाटत होतं. म्हटलं घेऊ आपण पण. आणि मी जास्त काही साड्या वगैरे घेत नव्हती, पण आता ही माझी दुसरी साडी आहे का मी त्यांच्याकडनं ऑर्डर केली आहे. हे बघा पदरावर पण किती छान डिझाईन आहे आणि आवडली म्हणूनच घेतली. तर म्हटले चला घेऊन तर बघू. मस्त वाटत होतं, पण आता शिवणं कधी होईल ते माहीत नव्हतं. आणि इथं बघा आता कस्टमरचं काल ब्लाऊज टाकलेलं होतं त्यांनी, तर ते मला इथं स्टिच करायला घ्यायचं होतं. तर इथे मी आता पॅटर्न वगैरे काढून घेतले आणि म्हटले जेवढं होईल तेवढं स्टिच करू. कारण आज काय एवढं स्टिचिंगचं काम झालं नव्हतं, कारण दुसऱ्या चॅनलवर मला व्हिडिओ अपलोड करायचे होते, तर तेच व्हिडिओ मी अपलोड करून घेतले. पॅटर्न वगैरे काढून पॅटर्न त्याचेच काढले, पण मग स्टिचिंगचं काम बाकी होतं. तर म्हटले बघू आता जेवढं झालं तेवढं स्टिच करू. आणि हे जे ब्लाऊज आहे ते बोटनेक आहे आणि शिवलेस ब्लाऊज आहे. तर बघा त्याला पाठीवर अशी कमळाची डिझाईन आहे. ही देखील साडी अशी कॉटनमध्येच आहे. तर ही जी डिझाईन आहे ती पाठीवर घ्यायची होती आणि ह्या डिझाईनसाठी बोटनेकच घ्यावं लागतं, कारण पूर्ण डिझाईन बसण्यासाठी. ती इथं बोटनेकमध्ये पूर्ण ब्लाऊज जे आहे ते मी कट करून घेतलं होतं आणि आता ब्लाऊज पीसवर ठेवून देखील कट करून घेत होती. सिवलेस असल्यामुळे एवढं काय जास्त वेळ लागणार नव्हता आणि म्हटले पटकन होईल. तर मग म्हटले एक तरी पूर्ण होऊन जाईल. मग त्यासाठी मग इथे मी स्टिच करायला घेतलं होतं, तर कट वगैरे करून घेतलं. आणि बाहेर पावसाची सारखी शिडशिड चालू आहे, म्हणजे जास्त काही जोरात नाही, पण भुरभुर भुरभुर सारखी चालू आहे. तर इथं आता मी कट वगैरे करून लगेचच स्टिच करायला घेतलं. म्हणजे जेवढं होईल तेवढं स्टिच करून घेऊ. तर माझं पूर्ण ब्लाऊज इथं तर स्टिच करत आलं होतं. त्याला स्लीव नव्हत्या, त्यामुळे जो स्लीवचा घेर असतो तिथं आर्महोलला मोंड्याला मला अशी पट्टी वगैरे दाबटीप देऊन वळवायची होती. स्लीव असलं ना बरं पडतं, पटकन जॉईन करून फिटिंगचं शिलाई देता येते. असं वाटतं स्लीव नाही ब्लाऊज पटकन होईल, पण काही नाही, जे हे ते काम वाढतच काय असतं. बनवतंय? बोका कोणी शिकवलं? एक मुलगी कोणी? मुलगीने कोणत्या? हं. हे काय? बोका असं? हा मग आता हेच खेळायचं का फक्त? हा अभ्यास अभ्यास उद्या उद्या का? स्कूलला गेल्यावर? कासून आलो क्लासवरून आलो? नाही करून आलो. मस्त आहे, मस्त आहे. तर बघा ब्लाऊज देखील कंप्लीट झालं होतं. किती छान दिसत होतं, मस्त दिसत होतं. ब्लाऊज कस्टमरचं होतं, पण मलाच आनंद होत होता, कारण पहिल्यांदाच मी असं सिवलेस ब्लाऊज शिवलं होतं. मस्त वाटत होतं. तर चला आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं ते देखील कमेंट करून सांगा. बाय.